जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे भाऊच्या युट्यूब चॅनलवरती. माहिती आहे ना कुठला युट्यूब चॅनल आहे? आता कुठं चाललोय सांगणारच नाही, कारण की तुम्ही ब्लॉग बघणार सगळं माहित होणार आहे तुम्हाला. काय टेन्शन घेता एवढं? भाऊ तुम्हाला कुठे नेईल, वेगळ्याच ठिकाणी नेतो. आणि काय माहित आहे का, सर्व डिटेल वगैरे माहित होईल कुठे चाललोय ते. आणि आजचा ब्लॉग आहे ना वेगळाच होणार काहीतरी, एकदम पप्पी रे पप्पी. तर मग चला मग जाऊया, रेडी वगैरे होतो आणि लगेच भेटू गाडीमध्ये. आपली मस्त फोर व्हीलर आहे, मस्त बसत रोमांस डान्स बिन्स गाणं बिना ऐकत जाऊ. मग चला. एक भोंग्या आहे त्याला गाडी याच्या कधी जाणून माशाला जायला लागेल हे पण नाही कपडे. तर बघू शकता मागे टीव्ही आहे रितेश तरे यांची. टीव्हीचा थोडा इश्यू झाला दाखवायला आणि बघू शकता मागे कोण कोण आहे दिसणार नाही मला. तर टीव्ही नेराला देऊ आणि मग दाखव तुला कोण कोण आहे. तर लेट्स कंटिन्यू. आणि हा ब्लॉग काहीतरी वेगळाच होणार आहे, बघूया फक्त बघत राहा काय वेगळं होणार ते तुम्ही बघत राहा. तर जाऊया आपण डायरेक्ट नेराला भेटूया, टीव्ही जायचंय रिपेअरला. बघू शकता काय कचरा आहे इथे, पुलावरून पाणी गेलेलं आणि कचरा वगैरे आलेला आहे. आणि पहिलाच आमच्या राजांचं सॉन्ग लावलेलं आहे, मोटिवेशन होऊ दे खर्च. जिथं नाही जवळ तवर झुंज. तर वातावरण पण एकदम मस्त आहे, पाऊस वगैरे काय नाही, एकदम रपरप जाऊ. डायरेक्ट शोरूमला जाणार आहेत हुंडाईच्या. तर बघू कसं काय होतं ते, थोडासा इश्यू झाला त्यांना, जरा बोलू वगैरे काय वगैरे होत. विठ्ठलाच्या भेटीला बघू शकता हस्ती अशी चालत चाललेली बघू शकता. बघा तुम्ही. अरे शाळेतली पोरं आहे. तर एक आठवण म्हणून शाळेतली पोरं सर्व वारी करत चाललेली आहेत. तर मित्रांनो आता बघा कोण कोण आहे. तर कोण मिसिंग आहे नक्की कमेंट करून सांगा आमच्यातला. तर आम्ही 2-3 वेळा गेलेलो गाडी घेऊन, तर एक ब्लॉग पण केलेला, त्याच्यामध्ये कोण होता आणि आता कोण कोण आहे आणि कोण वाढलाय ते नक्की कमेंट करून सांगा. तर वातावरणाने खूप साथ दिली आतापर्यंत. बघ किती सुंदर असं वातावरण, असं वाटतंय का गणपती आलेत आणि तशी फिलिंग येते. तर समोरच आमचे छत्रपती राजे आणि गणेशाचा मूर्ती आहे. तर पहिले आता आपण CNG टाकून घेऊ गाडीमध्ये आणि पुढची वाटचालीसाठी आपण जाऊ नंतरच. आता सध्या तरी गर्दी नाही तर खूप बरं वाटतं, कारण की बघावं तेव्हा गर्दी असते इथं. याच पंपावर येतो आम्ही, कधी पण याच पंपावर येतो, कारण की ओळख करून ठेवले. तर मित्रांनो बघू शकता गाडीमध्ये CNG भरायला घेतले. तर कशासाठी चाललो आम्ही वाशीला शोरूमला. तर काहीतरी थोडंसं दाखवून होते, डॉक्टरकडे दाखवायलाच लागतं ना गाडी. तर माणूस पण कधी डॉक्टरकडे दाखवायला लागतो आणि गाडी पण दाखवायला लागते, त्यासाठी घेऊन चाललोय. तर बघू शकता काय व्ह्यू आहे गाडीचा. तर आपले मेंबर सगळं बाहेर आलेत बिना चपलीचं. तर आपण गाडीमध्ये बसू आणि पुढच्या रस्त्याला जाऊ डायरेक्ट. आम्ही पोचले टोल नाक्यावरती आणि किती काय चार्जेस ते आपोआप कट होतील, कारण की आमच्याकडे आहे फास्टॅग आहे ना रे. तर बघूया काय काय दाखवते सर्व. आणि आमचा गेट उघडलेला आहे आमच्यासाठी. आमचं पैसे किती कट झाले तुम्हाला दाखवेल लगेच, बँकला मेसेज येईल कुठ काट. तर पहिला टोल नाका मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, टोल नाक्यावरती काय इश्यू झाला पण ते बघितलं असेल पहिला टोल नाका. आता दुसरा टोल नाका पण आलाय. तर आम्हाला नवी मुंबईला जायचंय, तुम्हाला माहिती आहे कुठे आहे, हुंडाईच्या शोरूमला. तर दुसरा टोल नाका आलेला आहे. चालू आहे का नाही? चालू आहे ना रे. मागच्या वेळेस बंद होता रे हो. तर मित्रांनो आता इथे 53 रुपये कट होतील माझ्या अंदाजे. तर ते बरं फास्टॅग, तर पटकन कट होतात, पटकन स्कॅन खाच मेरी बबडी. तर होऊन जाऊ दे सबस्क्राईब. तर बघा आता याच टोल नाक्यावरती राडा आलता. याच टोल नाक्यावरती झालता ना. हा इथंच झालता तो इश्यू, आलटी पलटी झाला. आजच्या गावात काय ना दे रे, 1 सेकंड मध्ये पटकन पैसे कापलं. हलकट आहेत घरी, नॉन सेन्स बिना अक्कल लगेच पैसे काढते. सगळं आता साफसफाई झाली की रे. तो बघ आला पण टुडुंग. पण पहिला याचा नाही आला तो. इकडे पण टोल नाका, इकडे पण नाही, इकडे नाही. इकडे टाकला तर काय फायदा आहे का? नुसतं पैसे छापायला घेतलेत. तोच पुढे गेला. काल बाय काय बोलतोय, पैसे नाही छापतात नाही टोल नाक्यावाला. हा पोलीस तू काय असं पोलीस इथं थांबलं आणि इथनं घाम घालतात काय. आणि आता चालू होते यांना स्टोरी
मेरी ना सुने दिल का मैं ना सुनो, दिल मेरी ना सुने दिल का मैं क्या करूं. माझं शेड बसले दोन्ही शेड. एक शेडला विचारत कधी पोचू, त्याला भांडायचे आज शोरूमवाल्यांशी. आमचा त्या खर्च हा खास त्याला भांडासाठी आणलाय. होऊन त्या खर्च काय करते भाई. कल्प्या भाई व्हिडिओ केले गप बसतो. अरे इथं दगडी बिडी कोसळत ना वरून, त्या तिथं जाली बिली काय ते मारतात. नाही नॉनसेन्स. कल्पेश शेट भाई आजचा आपण काय बघते ना, तो ऍडवायझर आला ना त्याचे कार्ड सगळी. हॅलो तर मित्रांनो आम्हाला आता रिसेप्शनला बोलवलंय. तर आता मी आणि भाई जातो रिसेप्शनला. आतमध्ये एंट्री मारतो. हो काय कसं काय शोरूम बघू शकता. हुंडाईची सर्व्हिस सेंटर बघा कशा गाड्या वगैरे लटकवलेल्या आहेत. कॉफी 3 कॉफी. आणि भाई कल्पे तो फ्री वायफाय मोबाईल काढ भाई. मोबाईल नाही घेतो काय, मोबाईल आहे तुझ्याकडे लपून ठेवलाय. मित्रांनो फ्री वायफाय आपण काहीच फुकटचं सोडत नाही. आणि कॉफी पण आहे फुकटची सोडली. नंतर भेटू तुम्हाला. आता आम्हाला सध्या थांबवलेलं आहे रिसेप्शन. टेस्ट तो है भाई, क्वालिटी तो है. खूप मजा वाटत. विशाल भाई विचारतो कल्पेश शेट भाई कसा वाटला कॉफी पिऊन. तो मस्त आहे एकदम गरमागरम कॉफी. त्यात मस्त चिल करतोय एसी मध्ये बघू शकता. तर कॉफी प्यायला या तुम्ही पण. मी पिऊन घेतली. तुमच्यासाठी दुसरी मागू का नको ना. पण सबस्क्राईब करा. पाण्याची बाटली भेटेल ना मला, सगळं भेटेल. त्यांचं काय असेल ते कनेक्ट करते ना, सगळं चेक करते इंजिनचा काय काय इश्यू आहे. पंपिंग बॉयज करण पंपिंग बायसेप चेक. कसं कसं करतात बघा. शेट आपला बसलाय गाडीत दुसरा. तो परत काय झाला डायरेक्ट तो घेऊन या सगळं चेक करून दे बोलतो. काय टेन्शन नाही. आणि भाई रिलीज पण करतो ते गाडी लगेच. तर दाखवून घेतली दवाखान्यात. ताप नको जास्त वगैरे झालं तर काय दवाखान्यात दाखवायला लागतं माणसाला आणि गाडीला दाखवायलाच लागतं. तर आपला झालाय. आणि ते फुकटचं चावी पिऊन बसलं त्यांना फोन करतो मी तोपर्यंत. काय माहितीये का हा पाण्यामध्ये अरे होतं पावसाळी पाणी फुल होतं ना, गाडी टाकायची नाही बोलतो. कारण की याची टाकली असती बोलतो तर मोठा इश्यू झाला असता. 4-5 गाड्या आल्या त्याच्या शोरूम मध्ये. बोलतो एवढ्या डोक्यावर पाण्यात गाडी टाकली आणि त्याची इश्यू झालाय. आता त्या नाही आधी आल्यात त्या नाही मागचे त्यांना माहिती व्हिडिओ चालू आले. भाई सगळं साधू आहे भाई. अख्खा भोजा विस्त घेऊन आलं. लुटवाला आलं. पंजाबशी आलं. बरं साधू सगळे पैसे विषय काढतील. तू असं आहे तसं आहे भाई नाथ. तर मित्रांनो आम्ही आता आलोय मडला. बोलो दर्शन घेऊ. आणि पहिला ब्लॉग स्टार्ट केला तर तेव्हा पण आम्ही मडला चालतो. तेव्हा आम्ही इथे गेलेलो जेजुरीला. त्यावेळीच बोललेलो का आपले 1K सबस्क्रायबर लवकर उद्या तर होईल. पण मीच आळशीपणा करते बरोबर ना. आता आपण आलो बघू शकता मंदिरातलं दृश्य. पाया पडून घेऊ आपण पहिले. तुम्ही पण घ्या. बघू शकता किती सुंदर सुंदर अशा गणेशाच्या मूर्ती आहेत. तर बाईला या घ्यायचे ते गाडीच्या समोर ठेवायला. म्हणजे मूर्ती सिंहासनावरती बसवायला. तर बघा बाई घेईलच. तुम्ही फक्त बघत राहा कोणती मूर्ती शोभेल. मूर्ती तर आहे पण कोणता सिंहासन शोभेल ते बघतोय बाई. हे जाईल तिथे भांडणं आहे. इकडं काय भांडणं चालू आहेत. आयला देवाच्या इथे पण भांडणं आहेत.
तर मित्रांनो आता दर्शन वगैरे झालंय, बघितलं असेल तर आतमध्ये फोटो काढायला चान्स देत नाही व्हिडिओ काढायला. लगेच तो ब्राह्मण बोलतो, कोण आहे काय असतं रे, पुजारी लगेच बोलतो. मग आम्ही आता चिंच घेतली, तिथं आमचं काम पण झालं. इथे ते सिंहासन पाहिजे 2 आम्हाला, तर इथे भेटले पण नाही. तर आता दुसरीकडे बघू आपण आता, कारण की हा आहे ना रुमाल लगेच हा उडतो, साईडला होतो. तर विशाल भाईने चिंच घेतले. पाणी आला असं तुमच्या तोंडाला, घ्या घ्या खाऊन घ्या लगेच. मी खाऊन घेतो. विशाल भाईने भाई लगेच चाकून बिकून, भाई लय टेस्टी आहे रे. कल्पेश भाईला आवडली. आता बोलतो चला आपण खाऊ. आमची ऑर्डर आलेली आहे आणि बघू शकता पहिलाच सूप आलेलं आहे. आम्ही ट्रिपर आहे मागवले 4 गरम गरम सूप. धनधनी सूप बनवले, तुम्ही पण या. तर आमचं सगळं मेंबर सूप पितात. नंतर आमचे अंडा आमलेट आणि त्यावरती राईस येईल. नंतर आम्ही कडाट खाऊन घेऊ. आणि वातावरण गार केलेलं आहे, त्यात गरम गरम खायला काय मजा येते मित्रांनो, वा. तर पूर्णपणे आम्ही आमच्या इकडे पोहोचलेलो बघू शकता गावाकडे. आणि गावाकडे पाणी वगैरे आहे रे थोडंसं, असं गारेगार बघू शकता. सर्व रोड वगैरे भिजले आणि आता आम्ही जाऊ आणि आता सर्व रिलॅक्स करतील. मला तर वाटत नाही कोण कल्पे तू झोपशील ना. ते काय मित्रांनो मस्त एक झोप काढली आणि तुम्हाला भेटलो. तर मला माहिती आहे तुम्हाला ब्लॉग तर आवडतोच माझा, पण कसं आहे माहिती आहे का, मी आळशीपणा करतो. पण या ब्लॉगला फुल सपोर्ट केला ना, हो नक्कीच केला असेल तर सबस्क्राईब करा आणि असंच नवीन ब्लॉगमध्ये भेटत जाऊ मित्रांनो. तर आता आपण ना कुठे ट्रेकिंग प्लस वॉटरफॉलचा ब्लॉग करू, लवकरच भेटू. आणि असंच सपोर्ट करायचं आणि असेच इन्फॉर्मेशन पण देत जाईल आणि ट्रॅव्हलिंग ब्लॉग असंच काही ब्लॉग नवीन भेटत जाऊ. तर मित्रांनो चला मग, बाय बाय, टेक केअर.